एबीपी माझा पोहोचला आहे जपानमधील ओसाका सिटीमध्ये आणि ओसाका सिटीमध्ये ज्या प्रकारे वर्ल्ड एक्सपो 2025 सुरू आहे, एप्रिल पासून हा एक्सपो सुरू आहे आणि त्यामध्ये आजपासून महाराष्ट्र म्हणजे इंडिया महाराष्ट्र पॅव्हिलियनचं उद्घाटन होत आहे। सध्या आपण त्या ठिकाणी आहोत। उद्योग मंत्री उदय सामंत आपण बघतोय या सगळ्या महाराष्ट्र पॅव्हिलियनचं उद्घाटन करताना पाहायला मिळतात आणि स्वागत सुद्धा म्हणजे जेव्हा महाराष्ट्र पॅव्हिलियनचं उद्घाटन होतं तेव्हा स्वागत सुद्धा महाराष्ट्र पद्धतीने होताना आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक सुंदर देखावा इथे सादर करण्यात आला। शिवाय ढोल ताशा लेझिम हे आपल्याला जपानमध्ये पाहायला मिळते। लेझिम खेळताना अगदी चिमुकली असतील किंवा महिला मंडळ असेल हे इथे आपल्याला पाहायला मिळते, जे लेझिम खेळताना पाहायला मिळते। तर दुसरीकडे ढोल ताशामध्ये स्वागत या ठिकाणी या सगळ्या शिष्टमंडळाचं, कारण महाराष्ट्राचं हे शिष्टमंडळ उद्योग विभागाचं हे शिष्टमंडळ पुढील 15 दिवस म्हणजे आतापर्यंत पहिल्यांदाच 15 दिवस हे शिष्टमंडळ आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग भारतात यावे, त्याशिवाय भारतातील काही जे भारतातील काही परदेशात राहणारे जे उद्योजक आहेत त्यांनी गुंतवणूक ही महाराष्ट्रात करावी त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करणार आहेत आणि हे महाराष्ट्र पॅव्हिलियन पूर्णपणे सज्ज आहे। महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा उद्योग कशा प्रकारे त्याची भरभराट होतीये या सगळ्याचं प्रदर्शन इथे या पॅव्हिलियनमध्ये मांडलं जाणार आहे आणि याचंच उद्घाटन आता सध्या आपण बघतोय उद्योग मंत्री उदय सामंत करताना पाहायला मिळतात। कशा प्रकारे हे स्वागत केलं जातंय हे आम्ही तुम्हाला दाखवतोय। इथे बघतोय हे सगळे महाराष्ट्रातील जपानमध्ये राहणारे भारतीय आहेत जे आपल्याला ढोल ताशामध्ये स्वागत करताना पाहायला मिळतात। आज स्वागत करतोय तू, कसा उत्साह आहे? उत्साह कसा आहे? खूप मोठा उत्साह आहे। त्यामुळे आपण बघतोय हे सगळं मराठी मंडळ आहे जे आज जेव्हा महाराष्ट्र पॅव्हिलियनचं उद्घाटन होते तेव्हा स्वागतासाठी हे सगळे जण आलेले आहेत। जपानमध्ये राहता तुम्ही? हो, जपानमध्ये। कसं वाटतंय आज महाराष्ट्र पॅव्हिलियनचं उद्घाटन होतंय? खरं तर खूप अभिमान वाटतो, कारण आपल्या वतीने कार्यक्रम वगैरे तसंच परदेशामध्ये भारताचे कार्यक्रम होत असतात, पण मराठीचे इकडे जाऊ। त्याच्यामुळे लेझिम खेळताना सुद्धा आपण पाहतोय हे सगळे जपानमधील आहेत जे महाराष्ट्रीयन आहेत आणि आज बाहेर सर मोठा उत्साह जबरदस्त जबरदस्त वंदे मातरम। त्यामुळे हा सगळा उत्साह पुढील 15 दिवस आपल्याला या ओसाका सिटीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि जपानमध्ये महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राचा डंका वाजताना पाहायला मिळेल। वेदांतने एबीपी माझा ओसाका जपान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।